खुसखुशीत चकली. त्यालाही जास्त साहित्य नाही आहे. आहेत डाळे. एक सपाट वाटी मी डाळे बारीक करून घेतले, अगदी बारीक करायचे आहेत. आणि 2 वाट्या त्याच वाटीनं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि पाव वाटी बेसन. हे आहे कलंजी 2 चमचे, पांढरे तेल 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद छोटा 1 चमचा, हिंग छोटा 1 चमचा आणि ओवा 1 चमचा. कढईमध्ये तेल ओतून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचे. 5 ते 6 चमचे आपल्याला तेल घालायचे, जास्त तेल घालायचं नाही. तेल अगदी चांगलं गरम करून घेतले आणि नंतर गॅस बंद करून घेतला. त्याच्यात आपलं सर्व फोडणीचं साहित्य टाकून घेतलं. त्याच्यानंतर लगेच पाणीसुद्धा ओतलेलं आहे. पाणी आपण 3.5 वाटी ओतलेलं आहे आणि पाणी चांगलं गरम होऊ दिलं. थोडी उकळी आली तरी चालेल. आता आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आहे आणि अगोदर चवीप्रमाणे मीठ टाकून नंतर तिन्ही पिठं चांगली मिक्स करून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कढईवर लगेच 15 ते 20 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला साधं थंड पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार आहे. सोऱ्या म्हणजे शिवगा आतून तेल लावून तयार आहे आणि पीठसुद्धा आपलं मळलेलं तयार आहे. तर चला अगदी मस्त पटापट आपण चकल्या तयार करून घेऊया. हे पहा तेल लावलेल्या सोऱ्यामध्ये मी पीठ भरून घेतले आणि पटापट आपण लगेच एक 10 ते 15 चकल्या तयार करून ठेवू. कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या चकलीचं वैशिष्ट्य म्हणजे फार खुसखुशीत तर होते, पण साहित्यसुद्धा आपल्या घरात पटकन मिळणार आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागते. 10 ते 15 चकल्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. तेलही तापलेलं आहे. पटापट सोडून घेते आणि दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घेते. आणि हो, ही चकली तयार करताना तुम्हाला काही जरी अडचण आली तरी तुम्ही कमेंट करून मला विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि या चकल्या तळताना मी पूर्ण फुल गॅस केलेला आहे. फक्त चकल्या काढताना बारीक गॅस करून चकल्या काढून घेतल्या आहेत. आणि तुम्हाला कधीही चकली करायची असेल किंवा तुम्हाला चकली खायची इच्छा झाली असेल तर या पद्धतीने चकली तुम्ही नक्की करून खा. हे पहा मी एकीकडं चकल्या तळायचा एक घाणा टाकलेला आहे आणि दुसरी साईडला मी चकल्यासुद्धा करून घेत आहे. असं न करता तुम्ही अगोदर पूर्ण चकल्या करून नंतर तळून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे. मी चकल्यामध्ये कलोंजीचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला जर कलोंजी नसेल वापरायची तर तुम्ही तिथं काळे तीळ टाकू शकता. तुम्ही जर एकदा ही चकली तयार केली ना तर तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी ही चकली घरात नक्कीच करणार. कारण ही चकली करायला तर अगदी सोपी आहेच, पण खायलासुद्धा एकदम खमंग, खरपूस आणि खुसखुशीत लागते. तर मग मंडळी, आता जर लगेच तुमच्या घरात तांदूळ पीठ, डाळे आणि बेसन पीठ असेल तर चला लागा कामाला. आणि बाकीचं साहित्य तर फोडणीचं असतंच घरात. करायच्या अगोदर एखादा प्रश्न किंवा अडचण आली तर नक्की मला अगोदर कमेंट करून विचारू शकता. आणि चकल्या केल्यानंतर खाल्ल्यानंतर मला सांगायला मात्र विसरू नका कशा झालीत ती तुमच्या चकल्या. आणि चकल्या तर नक्कीच सुंदर होणार, गॅरंटी देऊन सांगते.